संस्था कोणतीही असो, त्या संस्थेच्या वतीने सामाजिक, शैक्षणिक आणि सुधारणेचे कार्य अपेक्षित असते. कार्यक्रमात शाल, श्रीफळ, बुके देण्यासाठी होणारा वायफळ खर्च करण्यापेक्षा समाजातील आर्थिक दुर्बल घटकांना मदत करावी, असं आवाहन ज्येष्ठ साहित्यिक योगीराज वाघमारे यांनी केले. महाराष्ट्र पोलीस दलातून सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांचं समाजाप्रती वाहून घेतलेलं तसेच जिल्हानिहाय शाखांच्या स्वरूपात राज्यव्यापी संघटनाशी ओळख धारण करत असलेल्या शाक्य सामाजिक बहुउद्देशीय संस्था सोलापूर संस्थेच्या तृतीय वर्धापन दिन सोमवारी 8 सप्टेंबर रोजी जुळे सोलापुरातील धनश्री मल्टीपर्पज हॉलमध्ये पार पडला. कार्यक्रमाला अमृत बेडगेकर आणि त्यांच्या पत्नी मंगल बेडगेकर, पांडुरंग मोरे, अण्णाराव वाघमारे, परकाळे, रमेश सरवदे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलताना ज्येष्ठ साहित्यिक वाघमारे म्हणाले, महिलांनी पुढाकार घेऊन बचत गट स्थापन करून आर्थिक प्रगती करावी, कारण जर स्त्रियांना आर्थिक महत्त्व कळले की खऱ्या अर्थाने प्रथम कुटुंब सुखी संपन्न बनते. त्यासाठी पुरुषांनी स्त्रियांना आर्थिक बचत करण्यासाठी प्रेरित करावे. समाजात अनेक गरीब गरजवंत विद्यार्थी आहेत, त्यांना आपल्या संस्थेकडून काही शालेय साहित्य पुरवावे, असे आवाहनही त्यांनी केले. शेवटी संस्थेच्या सर्व मान्यवर व महिलांचा गुलाबपुष्प आणि पंचशील उपरणे देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनाही पंचशील उपरणे, संस्थेचे बोधचिन्ह व बुके देऊन सत्कार करण्यात आला. शेवटी शाक्य सामाजिक बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष डॉ. अंगद मुके यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.